कुठं चाललंय म्हणजे? जे ठरलंय तेच करतोय ना? मी सांगितलं होतं ना रात्री अर्जुन माझ्याकडे असेल म्हणून. अरे वा तनिषा, चांगली शॉपिंग केली तनिषाने. छान उत्तम दिवस घालवलाय. अर्जुन, अर्जुन, काय झालंय अर्जुनला? अर्जुनची आई कुठे गेली? इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा माझ्याकडे. अर्जुन, काय झालं? काय झालं? अर्जुनची आई कुठे गेली? अर्जुनला सोडून अर्जुनची आई कुठे गेली? गंमत करायची का? पण गंमत परत आली. अर्जुन, रडायला काय झालं? हे बघा, अर्जुन रडू नाही. मी घेऊ का तुला? ये माझ्याकडे. शांत शांत व्हा. चला आपण भुरभुर करूयात. चला आपण भुरभुर करूया. अर्जुन, अर्जुन, अर्जुन कुठे गेला? मला झोप लागली. तनिषा येऊन त्याला बाहेर घेऊन गेली असणार. मी बाहेर जाऊन बघते. अरे इतकी वर्ष तुम्ही दोघं या घरामध्ये आहात. इथल्या लोकांच्या सवयी काय आहेत, आवडीनिवडी काय आहेत हे तुम्हाला माहिती नाहीये? अर्जुन आमच्या सगळ्यांसाठी किती महत्वाचा आहे हे माहिती नाही तुम्हाला? तरी सुद्धा सागर तू त्याच्याकडे दुर्लक्ष केलंस. अर्जुनला त्रास देणाऱ्या कोणालाही मी माफ करणार नाही. सागर, तुझा जो काही पगार झालेला आहे तो तुझ्या अकाउंट मध्ये जमा करण्यासाठी मी सांगतो. आत्ताच्या आत्ता तुझं सामान घेऊन इथून निघून जा. गेट आउट. साहेब, साहेब असं काही करू नका हो. माझ्या घरचे सगळे रस्त्यावर येतील. साहेब, साहेब एक डाव माफ करा. मला क्षमा करा. चूक केलीस ना, मग माफी नाही. मी समजा तुला आत्ता माफ केलं तर अर्जुन आमच्यासाठी किती महत्वाचा आहे हे कोणाला कळणार नाही. तुला आत्ता घरातून मी बाहेर काढलं तर ते सगळ्यांसाठी एक उदाहरण ठरेल. आणि म्हणून अर्जुनकडे दुर्लक्ष करण्याची कोणाची हिम्मत होणार नाही. चल निघ. उठ, निघ. साहेब मला माफ करा. निघ म्हणतो ना. तू काय तोंड बघत उभा आहेस? चल जा, तुझं काम कर. हो साहेब. I'm really sorry. I know माझी चूक आहे. मी अर्जुनला असं एकटं सोडायला नको होतं. I'm sorry. ही चूक परत नाही होणार. I'm really sorry. तनिषा, एक गोष्ट लक्षात ठेव. या जगात आमच्यासाठी अर्जुन शिवाय दुसरं काहीही महत्वाचं नाहीये. चूक केलीस तू त्याला सोडून जाऊन. आणि आपलं ध्येय काय आहे? आपलं ध्येय लक्षात आहे ना तुझ्या? ह्या स्वानंदीने आमची सगळी संपत्ती गिळंकृत केलेली आहे. ती आम्हाला आमच्या नावावर परत करून घ्यायची आहे. तेव्हा प्रॉपर्टी पेपर्स वरती आम्हाला तिच्या सह्या हव्या आहेत. लक्षात आहे ना तुझ्या? हो हो काका.
अर्जुन कुठे गेला? तनिषा बहुतेक मोकळ्या हवेत त्याला बाहेर घेऊन गेली असेल. मी बघते. आई, अर्जुनला बघितल्याशिवाय झोप येत नाही हिला पण. हा आई बोल. कसा आहेस तू? अर्जुन कसा आहे? मजेत आहे ना? अर्जुन एकदम मजेत आहे. हेवानं झोपला असेल ना? दूध प्यायला का तो झोपायच्या आधी? आणि हो, त्याच्या अंगावर पांघरून नीट व्यवस्थित घाल. थंडी वाजायला नको आणि डासही चावायला नको. काळजी घे. हो आई हो, मी आहे ना, नको काळजी करू. आणि तू जरा हळू बोल ना, नाहीतर तुझ्याच आवाजाने उठेल तो. सॉरी, मला जरा दाखव ना, तो झोपलाय, त्याला बघायचंय मला. थांब. किती गोड दिसतोय बघ, अगदी देवासारखा. कुणाची दृष्ट लागू नये बस. पण कमाल आहे, तुझ्या जवळ तो झोपला हे नवल आहे ना? कारण त्याला आज त्याच्या आईने झोपवलंय. काय? स्वानंदीने त्याला झोपवला? हा. का? काही प्रॉब्लेम झाला का रे? तिला काही कळलं नाही ना? आई, काही प्रॉब्लेम नाही झाला. ऍक्च्युली झालं काय, ती तनिषा कुठेतरी भटकायला गेली होती. अर्जुन एकटाच होता त्याच्या खोलीत. रडायला लागला, तेवढ्यात स्वानंदी पण आल्या. त्यांनी अर्जुनला खेळवलं, झोपवलं, अंगाई सुद्धा गायली. अर्जुनलाही कदाचित त्याच्या आईचा स्पर्श हवा हवाच होता ना. आणि तुला सांगतो आई, अर्जुन इतका बिलगून झोपला होता ना स्वानंदीला, कमाल चित्र दिसत होतं ते. देव करो आणि स्वानंदीची स्मरणशक्ती लवकरात लवकर परत येणार, नक्की येणार. आता हेच बघ ना, अर्जुन जेव्हा स्वानंदीकडे होता ना, तेव्हा स्वानंदी काहीतरी वेगळ्याच झाल्या होत्या. म्हणजे कदाचित त्यांना अर्जुन त्यांचाच मुलगा आहे की काय, असं वाटत होतं. आई, मला खात्री आहे अर्जुनमुळे कदाचित स्वानंदीला त्यांची स्मृती परत मिळेल. आई आई, मी नंतर बोलतो. अर्जुन, झोप बाळा, झोप. आहे मी इथेच आहे. झोपा. तनिषा तर लॉन मध्ये पण नाहीये. मग अर्जुनला घेऊन कोण गेलं? वर जाऊन बघायला पाहिजे. हा तर अर्जुनच्या रडण्याचा आवाज आहे. आवाज तर आउट हाऊस मधनच येतोय. म्हणजे अर्जुन आउट हाऊस मध्ये आहे. बघायला पाहिजे. अर्जुन, शांत हो, मी इथेच आहे. रडू नको.